नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक भागवत बैरागी, रयत शिक्षण संस्था सातारा, उत्तर विभाग अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली कला शाखेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ करणे तसेच त्यांना व्यवसाय मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्याच्या हेतूने कला शाखा गुणवत्ता विकास कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे। आज आपण या कक्षाच्या माध्यमातून ग्रामसेवक आणि तलाठी पदभरती यावर आधारित जी काही लेखी परीक्षा घेतली जाते त्या लेखी परीक्षेमध्ये कोणकोणत्या घटकावर आधारित प्रश्न असतात, त्या प्रश्नांची तयारी कशी करायची, त्याचप्रमाणे त्या घटकांची तयारी कशी करायची याचा अभ्यास आपण करणार आहोत। स्पर्धा परीक्षा म्हटले म्हणजे त्यात बुद्धिमत्तेवर आधारित प्रश्न हे हमखास असतात। बुद्धिमत्ता चाचणीवर आधारित जे प्रश्न असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात। त्यातील एक प्रकार म्हणजे दिशाज्ञान। दिशाज्ञानावर आधारित जे प्रश्न असतात त्या प्रश्नाची उत्तरं आपण कशी सोडवायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एकूण 8 प्रमुख दिशा आहेत। या 8ही प्रमुख दिशांचं आपल्याला ज्ञान पाहिजे, तरच आपल्याला दिशा ज्ञानावर आधारित जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं शोधता येतील। तर या दिशा पाठ करण्याच्या काही ट्रिक्स आहेत। त्यातील पहिली ट्रिक्स असे सांगतो की जेव्हा आपल्यासमोर एखादा पेपर असेल त्या पेपरच्या वरची जी दिशा असते ती वरची दिशा म्हणजे उत्तर दिशा असते, तर पायाखालील जी दिशा असेल ती खालची दिशा म्हणजे दक्षिण दिशा असते। या दोन दिशा आपण ठरल्यानंतर या दिशांच्या आजूबाजूला ज्या दिशा असतात त्या आपल्याला लक्षात ठेवणे सोपे जाते। तर बघा, उत्तर दिशा ही डोक्याकडची, पायाखालील दिशा ही दक्षिण दिशा असते। तर आपल्या उजव्या बाजूला म्हणजे उजव्या हाताला जी दिशा असते, उजव्या हाताची दिशा म्हणजे पूर्व दिशा असते। तर डाव्या बाजूला जी दिशा असते डाव्या हाताला ती पश्चिम दिशा असते। या 4 प्रमुख दिशा आपल्या पाठ झाल्यानंतर, या 4 प्रमुख दिशा आपल्याला समजल्यानंतर मग आपल्याला राहिलेल्या उपदिशा ज्या आहेत 4 ते आपण आपल्याला लक्षात ठेवता येतात। तर बघा, उत्तर दिशा आणि पूर्व दिशेच्या मध्ये जी दिशा असते ती ईशान्य दिशा असते, तर पूर्व दिशा आणि दक्षिण दिशेच्या मध्ये जी दिशा असते ती आग्नेय दिशा असते। तसेच पश्चिम आणि दक्षिण दिशेच्या मधील दिशा ही नैऋत्य दिशा असते। उत्तर आणि पश्चिम दिशेच्या मधील दिशा ही वायव्य दिशा असते। अशा एकूण 8 दिशा आहेत आणि या 8 दिशांवर आधारित प्रश्न विचारले जातात। ते प्रश्न कसे असतात ते आपण आता पुढे उदाहरणाच्या स्वरूपात बघूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक उदाहरण दिलेले आहे की त्या उदाहरणामध्ये आपण आधी उदाहरण सोडून घेऊया, मग आपल्याला त्याच्यावर आधारित प्रश्न कसे आहेत आणि त्याचं उत्तर कसं शोधायचं ते समजून घेऊया। तर बघा, प्रश्न दिलेले आहे की बी हे गाव ए गावाच्या उत्तरेला आहे, सी हे गाव बी गावाच्या पूर्वेला आहे, डी हे गाव ए गावाच्या डावीकडे आहे, तर सी हे गाव डी गावाच्या कोणत्या दिशेला वसलेले आहे। मग आपल्याला डी हे गाव सी गावाच्या कोणत्या दिशेला वसलेले आहे, सी गाव हे आपल्याला शोधायचं असेल तर यासाठी आपल्याला प्रत्येक वाक्य हे स्वतंत्र त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करावा लागणार आणि त्याची मांडणी करावी लागणार। ती कशी तर आपण बघूया। बघा, पहिलं जे वाक्य ते आहे बी हे गाव ए गावाच्या उत्तरेला आहे। आत्ताच आपण बघितलं की उत्तर दिशा म्हणजे आपल्या डोक्यावरची दिशा, तर उत्तर दिशेला आहे कोणता गाव तर बी गाव ए गावाच्या। मग सगळ्यात आधी आपण काय करायचं, ए गाव काढायचं, ए गाव, आणि ए गावाच्या उत्तरेला म्हणजे वरील दिशेस बी गाव आहे। या पद्धतीने आपण पहिल्या वाक्यात दिलेली जी गोष्ट असतील त्या गोष्टींची मांडणी करून घ्यायची। त्याच्यानंतर पुढचं जे वाक्य आहे ते आहे सी हे गाव बी गावाच्या पूर्वेला आहे, सी गाव बी गावाच्या। तर आपल्या या ठिकाणी बी आपण गाव नोंदवलेलं आहे, बी गावाच्या पूर्वेला, पूर्व म्हणजे आपल्या उजव्या हाताची दिशा म्हणजे पूर्वेला कोणते गाव आहे, सी गाव आहे। अशा पद्धतीने मांडणी करून घ्यायची। त्याच्यानंतर तिसऱ्या वाक्याकडे जायचं की डी हे गाव ए गावाच्या डावीकडे आहे। आता आपल्याला ए गाव माहीत आहे, ए गाव या ठिकाणी आहे आणि डी गाव ए गावाच्या डावीकडे आहे, डावीकडे म्हणजे डाव्या बाजूला आहे म्हणजेच पश्चिम दिशेला आहे। कोणते गाव, डी गाव। आणि आता त्यांनी शेवटच्या वाक्यात जर बघितलं की सी हे गाव डी गावाच्या कोणत्या दिशेला वसलेले आहे, तर सी गाव आपल्याला या ठिकाणी दिसते आणि डी या ठिकाणी दिसतोय। आणि ही जी काही दिशा आहे, सी इकडे आहे डी इकडे आहे, आणि ही जी दिशा आहे ही दिशा म्हणजे उत्तर दिशा आणि पूर्व दिशा या दोघांच्या मधली दिशा म्हणजे ईशान्य दिशा। याचा अर्थ की सी गाव म्हणजे आपला पर्याय जो क्रमांक डी आहे, पर्याय क्रमांक डी ईशान्य दिशा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। अशा पद्धतीने आपल्याला दिशांचं ज्ञान असेल तर आपल्याला त्या आधारे प्रश्न जे असतील त्या प्रश्नाची उत्तरं शोधता येतात। अजून एक आपण प्रश्न पुढचा बघूया।
तर बघा या ठिकाणी एक प्रश्न विचारलेला आहे, सीता पूर्वेला 12 मीटर चालते, मग ती डावीकडे वळून 5 मीटर चालते, मग पुन्हा डावीकडे वळून 12 मीटर चालते, ती सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहेत. म्हणजेच आता आपल्याला त्याच पद्धतीने प्रत्येक वाक्य त्याचं स्वतंत्र निरीक्षण करून त्या ठिकाणी ते निरीक्षण नोंदवायचं आहे. बघा या ठिकाणी सीता जी आहे पूर्वेला 12 मीटर चालते, त्यासाठी आपण एक बिंदू नोंदवायचा, म्हणजे तिचं हे सुरुवातीचं ठिकाण आहे. बिंदू नोंदवला म्हणजे सुरुवातीचं ठिकाण. इथून ते पूर्वेकडे, पूर्व म्हणजे उजव्या बाजूची दिशा, किती मीटर चालते, ही 12 मीटर चालते. सीता पूर्वेला 12 मीटर चालते. 12 मीटर चालल्यानंतर मग ती डावीकडे वळून, आता डावीकडे कुठे वळते, तर आता ती पूर्वेला चालते, याचा अर्थ तिचं जे तोंड असेल ते पूर्वेकडे असेल, मग तिची डावी बाजू म्हणजे उत्तर बाजू येणार, म्हणजे वरची बाजू. वरच्या बाजूला किती मीटर चालते, ती डावीकडे वळून 5 मीटर चालते. इकडे वळाली डावीकडे, 5 मीटर चालली. 5 मीटर चालल्यानंतर पुन्हा डावीकडे वळून 12 मीटर चालते. आता डावीकडे वळते म्हणजे कुठे वळते, तर आता सीताचे जे तोंड आहे ते उत्तर दिशेला आहे. उत्तर दिशेला असल्यामुळे तिचा डावा हात म्हणजे डावी बाजू म्हणजेच पश्चिम बाजू, मग ती या बाजूला वळते आणि पुन्हा किती चालते, 20 मीटर चालते. 12 मीटर चालते, सॉरी 12 मीटर चालते. किती मीटर चालते, 12 मीटर चालते. आणि 12 मीटर चालल्यानंतर मग ती सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे, तर सुरुवातीचं ठिकाण आणि तिचं शेवटचं ठिकाण हे समोरासमोर आहे, आणि हे जे अंतर आहे ते अंतर आहे 5 मीटर. हे अंतर किती आहे, 5 मीटर. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 5 मीटर. अशा पद्धतीने अंतरावर आधारित जे प्रश्न असतील ते प्रश्न या पद्धतीने आपल्याला सोडवायचे असतात. हे सुद्धा दिशेवर आधारित प्रश्न आहे. पुढचा एक प्रश्न आपण बघूया. बघा या प्रश्नामध्ये एक व्यक्ती दक्षिणेकडे 20 मीटर चालतो, मग डावीकडे वळून 10 मीटर, मग डावीकडे वळून 20 मीटर चालतो. तो आता कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे. आधीचे दोन प्रश्न आपण बघितले, त्याच्यामध्ये अंतर विचारलेलं होतं, त्याचप्रमाणे दिशा विचारलेली होती. आता आपल्याला त्या व्यक्तीचं तोंड कोणत्या दिशेला आहे हे ओळखायचं आहे. तर बघा त्यासाठी पण आपल्याला काय करायचं आहे की पहिल्या वाक्याचं वाचन करायचं, त्याचं निरीक्षण करायचं आणि त्याची नोंद करायची. एक व्यक्ती दक्षिणेकडे 20 मीटर चालते. दक्षिण म्हणजे आता सुरुवातीचा एक बिंदू नोंदवायचा आणि या बिंदूपासून तो दक्षिणेला, दक्षिण म्हणजेच खालची दिशा पायाकडची, दक्षिण दिशेला किती मीटर चालतो, 20 मीटर चालतो. दक्षिण दिशेला 20 मीटर चालतो. त्याच्यानंतर मग तो डावीकडे वळून 10 मीटर चालतो. डावीकडे दक्षिण दिशेला 20 मीटर चालल्यानंतर डावी बाजू, आता त्याचं तोंड हे दक्षिणेला आहे, मग त्याची डावी बाजू म्हणजेच पूर्व दिशा. मग पूर्व दिशेला किती मीटर चालतो तो, तर पूर्व दिशेला 10 मीटर चालतो. 10 मीटर. आता 10 मीटर पूर्वला चालल्यानंतर आता त्याचं तोंड जे आहे ते कोणत्या दिशेला आहे, पूर्व दिशेला आहे. मग पुन्हा डावीकडे वळून 20 मीटर चालतो. पुन्हा डावीकडे म्हणजे आता त्याचं तोंड जर पूर्वेकडे असेल तर त्याची डावी बाजू म्हणजे उत्तर दिशा आहे. उत्तर दिशेला पुन्हा तो किती मीटर चालतो, 20 मीटर चालतो. आणि 20 मीटर चालून तो उभा राहतो. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे, तर आपण बघितल्यानंतर तो ज्या दिशेने चालतो ती दिशा म्हणजेच उत्तर दिशा आहे. आणि तो उत्तर दिशेला चालतो, याचा अर्थ आता त्याचं तोंड हे उत्तर दिशेला आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, उत्तर दिशा. अशा पद्धतीने याच्यावर आधी जे प्रश्न असतील त्यांची उत्तरं शोधायची. अजून एक, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दिशा ज्ञानावर अजून एक प्रश्न आपण बघूया. या प्रश्नात जर बघितलं की राज आणि रॉय या दोघांनी एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालण्यास सुरुवात केली. एकमेकांच्या विरुद्ध दिशेने ते चालत आहेत. राज 3 किलोमीटर चालला आणि रॉय 4 किलोमीटर चालला. त्यानंतर राज डावीकडे वळाला आणि रॉय 4 किमी चालला. तर रॉय डावीकडे वळाला आणि 3 किलोमीटर चालला. तर दोघेही त्यांच्या सुरुवातीच्या स्थानापासून किती लांब आहेत. आता या ठिकाणी 2 व्यक्ती दिलेले आहेत जे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालत आहेत. समजा आता आपण हा एक बिंदू घेतला आणि या बिंदूपासून दोघांनी चालायला सुरुवात केली.
राज जो आहे तो 3 किलोमीटर चालला. समजा तो पूर्व दिशेला 3 किलोमीटर चालला. राज पूर्व दिशेला 3 किलोमीटर चालला. तर रॉय जो आहे तो रॉय पश्चिम दिशेला 4 किलोमीटर चालला. 4 किलोमीटर पश्चिम दिशेला चालला. तर त्याच्यानंतर राज पुढे जाऊन डावीकडे वळाला. आता राज जो आहे तो राज पूर्व दिशेला चालत होता. त्याची डावी बाजू म्हणजे उत्तर दिशा आणि त्या दिशेला तो 4 किलोमीटर चालत गेला आणि त्या ठिकाणी तो थांबला. त्याच्यानंतर रॉय जो आहे रॉयसुद्धा डाव्या बाजूला वळाला. आता रॉय जो आहे तो पश्चिम दिशेला निघालेला होता. पश्चिम दिशेला जाताना त्याची डावी बाजू म्हणजे दक्षिण दिशेला तो वळाला आणि 3 किलोमीटर चालला. अशा पद्धतीने दोघंही 4 आणि 3 किलोमीटर चालल्यानंतर आता सुरुवातीचं ठिकाण म्हणजेच त्यांचं हे ठिकाण ज्या ठिकाणाहून त्यांनी चालण्यास सुरुवात केलेली होती. सुरुवातीच्या ठिकाणाहून ते दोघेही किती अंतरावर आहे तेच आपल्याला शोधायचं आहे. जर आपण ह्या दोघांची स्थिती जर बघितली तर दोघेही ज्या अंतरावर उभे आहेत तर आपण बघितल्यानंतर हे काटकोनात त्या ठिकाणी उभे आहेत आणि काटकोनात जर आपल्याला ते अंतर काढायचं असेल त्यासाठी आपण पायथागोरसचा प्रमेय वापरतो. आणि पायथागोरसचा प्रमेय काय आहे तर पायथागोरस प्रमेय आहे AC² बरोबर AB² अधिक BC². मग समजा आता आपण याला A B आणि C, हा C आहे, हा B आहे, हा A आहे. समजा या पद्धतीने आपण यांना नावे दिली आणि पायथागोरस प्रमेयानुसार यांचं जर उत्तर आपण शोधायला गेलो तर बघा AC² आपल्याला काढायचं आहे बरोबर. AB² म्हणजेच काय, AB म्हणजे 4 किलोमीटर आहे त्याचा वर्ग अधिक BC म्हणजे 3 किलोमीटर त्याचा वर्ग. यांचा वर्ग काढल्यानंतर 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, त्या दोघांची बेरीज केली तर 25 म्हणजेच AC² बरोबर 25 आहे आणि त्याचं वर्गमूळ जर घेतले तर 5चा वर्ग 25. याचा अर्थ आहे की ते त्यांच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक C तिसरा जो पर्याय तो योग्य पर्याय आहे. अशा पद्धतीने आपल्याला त्यांचं सुरुवातीचं अंतर आपण मोजू शकतो. अजून एक उदाहरण आपण घेऊया. बघा या ठिकाणी प्रश्न असा विचारलेला आहे की विराट पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 45 अंश वळाला. आता घड्याळाचा काटा म्हणजे याचा अर्थ की आता हा जो प्रश्न आहे तो घड्याळावर आधारित आहे आणि घड्याळावर आधारित म्हणजे घड्याळ हे वर्तुळाकार असतं आणि वर्तुळाकार असल्यामुळे 360 अंशामध्ये घड्याळ हे फिरत असतं. त्या आधारे आपल्याला हे प्रश्न विचारलेले याच्यावर आधारित उत्तर आपल्याला शोधायचं आहे. बघा तर घड्याळाच्या दिशेने 45 वळाला तर पुन्हा त्याच दिशेने तो 180 अंश वळाला आणि नंतर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 270 अंश वळाला. तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे हे आपल्याला शोधायचं आहे. बघा आता घड्याळाच्या दिशेने चालायचं आहे म्हणजे घड्याळ आपल्याला बघा हा एक स्टार्टिंग पॉईंट आहे आपला सेंटर समजा. जेव्हा त्याने चालायला सुरुवात केली सुरुवातीला तो घड्याळाच्या काट्याच्या घड्याळ आपलं डावीकडून उजवीकडे फिरत असते आणि घड्याळ ज्या दिशेने फिरतो त्या दिशेने तो सुरुवात त्याने केली. समजा आता त्याने इथून सुरुवात केली अशा पद्धतीने सुरुवात केली आणि तो आता इथून फिरतोय. फिरल्यानंतर तो किती अंश 45 अंश. आता हा जो कोन असतो हा जो कोन आहे म्हणजे समजा या पद्धतीने आपल्या घड्याळ असेल म्हणजे या ठिकाणी 12 वाजलेले 3, 6, 9 अशा पद्धतीने आपल्या घड्याळ असते. पूर्ण घड्याळ जो आहे ते वर्तुळाकार आहे 360 अंशाचं. जेव्हा त्याने इथून चालायला सुरुवात केली 45 अंश म्हणजे 90 अंशाच्या मध्ये म्हणजे 45 अंश इथून तो एवढा चालला 45 अंश. त्याच्यानंतर पुन्हा तो घड्याच्या दिशेने 45 चालल्यानंतर पुन्हा त्याच दिशेने तो किती अंश गेला 180 अंश. 180 म्हणजे पूर्ण काटकोनांमध्ये कोन मापकांमध्ये इथून सुरुवात झाली तर तो इथपर्यंत 180 अंश चालत गेला. किती गेला 180 अंश. त्याच्यानंतर तो घड्याच्या विरुद्ध दिशेने वळाला. ज्या दिशेने तो येत होता त्याच दिशेने तो उलट दिशेने म्हणजे अशा विरुद्ध दिशेने तो वळाला आणि विरुद्ध दिशेने तो जातो किती 270 अंश. आता 270 अंश म्हणजेच किती तर बघा जेव्हा तो इथपर्यंत जाईल तर या बिंदूपर्यंत तो 180 अंश झाले. त्याच्यानंतर पुढचे
हा जो काटकोन आहे इथपर्यंत, म्हणजे तो जेव्हा पूर्ण इथपर्यंत येईल तर हे त्याचे होतील 270 अंश. का? कारण की प्रत्येक काटकोन हा 90 अंशाचा असतो, म्हणून हा काटकोन काटकोन 90 अंश, परत हे 90 अंश आणि हे 90 अंश, म्हणजे 9त्रिक 27 270 अंश तो पुन्हा घड्याच्या विरुद्ध दिशेने येतो. आणि तो जेव्हा येतो ती दिशा म्हणजे तुमची नैऋत्य दिशा असते. नैऋत्य दिशेला म्हणजेच या ठिकाणी त्याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 3 सी, नैऋत्य दिशेला त्याचं तोंड यावेळी आहे. अशा पद्धतीने या प्रश्नावर आधारित आपण उत्तर शोधू शकतो. आणि आता एक शेवटचा प्रश्न आपण बघूया की या प्रश्नामध्ये जर आपण बघितले तर एका सकाळी मनीषा एका खांबासमोर उभी होती आणि खांबाची सावली जर मनीषाच्या उजवीकडे पडली असेल तर मनीषा कोणत्या दिशेकडे बघत होती. म्हणजे आता खांबावर आधारित या ठिकाणी आणि सावलीवर आधारित प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपण उत्तर कसं शोधायचं, तर पुन्हा पहिलं वाक्य लक्षात घ्यायचं की एका सकाळी, याचा अर्थ एका सकाळी आणि सावली आहे. तर सकाळ म्हटले म्हणजे सूर्योदय पूर्व दिशेला होतो, पूर्व दिशेला सूर्योदय होतो, म्हणून सूर्याची किरणं या दिशेने पडतील. आणि जेव्हा सूर्याची किरणं पडतील तर सूर्याची किरणं ज्या दिशेला पडतील त्यामध्ये कोणतीही वस्तू असेल, समजा हा जो खांब असेल, हा खांब जरी ते असेल तर या खांबाची सावली ही कुठं पडणार, पश्चिम दिशेलाच पडणार. पश्चिम दिशेला या कोणत्याही वस्तूची सावली पडणार सकाळी. आता एका सकाळी मनीषा एका खांबासमोर उभी होती. समजा आता मनीषा खांबासमोर उभी आहे आणि त्या खांबासमोर तोंड करून उभी असताना खांबाची सावली तिच्या उजवीकडे होती. उजवीकडे सावली म्हणजे समजा आता सावली जर पश्चिमेला पडते आणि ती खांबाकडे तोंड करून उभी आहे, याचा अर्थ ती उत्तर दिशेला उभी आहे. उत्तर दिशेला उभी आहे, तिचं तोंड हे दक्षिणेकडे आहे, दक्षिण दिशेला आहे. मनीषाचं तोंड दक्षिण दिशेला आहे, ती उभी उत्तर दिशेला आहे, म्हणून तिच्या उजव्या बाजूला त्या खांबाची सावली पडते. म्हणून आता आपल्याला कोणत्या दिशेला ती बघते, तर याच्यावरून आपल्याला लगेच उत्तर सांगता येईल की मनीषा ही दक्षिण दिशेला बघत होती. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण शोधू शकतो. अशा पद्धतीने दिशेवर आधारित जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधायचे असतात. याच्यावर तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्याला दिशा ज्ञान असणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.